नमस्कार मुलांनो, मी शीला चौधरी, HR पटेल ज्युनियर कॉलेज शिरपूर. विषय राज्यशास्त्र, प्रकरण दुसरं. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. त्यातला आपला पहिला भाग आहे मुलांनो, जागतिकीकरण आणि जागतिकीकरणाच्या आर्थिक परिणामाचा एक पहिला भाग आपण या ठिकाणी घेणार आहोत. मुलांनो, लॉकडाऊनचा काळ आहे. तुम्ही सर्वजण गोंधळात आहात आणि या गोंधळामध्ये सोप्या पद्धतीने संकल्पना समजावून घेण्याचा आपला प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत. तर आपला पहिला जो भाग आहे, या भागात आज आपल्याला घ्यायच्या आहे दोन संकल्पना. एक म्हणजे जागतिकीकरण आणि दुसरं म्हणजे जागतिकीकरणाचा आर्थिक परिणाम. त्याच्यातला एक भाग आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आपल्या प्रकरणाकडे, आपल्या मुद्द्याकडे मुलांनो. तर या ठिकाणी एक संकल्पना तुम्हाला दिसते मुलांनो, जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे काय? तर जगाचं एकत्रीकरण होणे. जगात आज अनेक राष्ट्र आहेत आणि हे सर्व राष्ट्र एकमेकांशी जोडलेले आहेत, एकमेकांशी संलग्न झालेले आहेत आणि एकमेकांवर अवलंबून आहेत. हे सर्व कशामुळे झालं मुलांनो? तर हे सगळं जागतिकीकरणामुळे झालेलं आहे. आणि या जागतिकीकरणाची सुरुवात कशी झाली आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. बघा मुलांनो, अश्मयुगीन काळ आपण बघितले आहेत. या अश्मयुगीन काळात मनुष्याने अनेक शोध लावले, शेतीचा शोध लावल्या, अनेक वस्तू तयार केल्या आणि मनुष्याच्या गरजा ह्या अनंत आहेत. आणि या गरजा अनंत असल्यामुळे त्याच्याजवळ त्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी वेळ नाही आणि कौशल्यही नाही. त्याच्यामुळे आपण निर्माण केलेली वस्तू किंवा आपण निर्माण केलेली गोष्ट ही दुसऱ्याशी आपण देवाणघेवाण करणं, ही संस्कृती उदयाला आली. आणि ही संस्कृतीच मुलांनो आर्थिक व्यापार आपण समजू शकतो. आता हा जो आर्थिक व्यापार होता, हा सुरुवातीला स्थानिक पातळीवर होता, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ग्रामीण पातळीवर होता. नंतर त्याची देवाणघेवाण राष्ट्रीय पातळीवर झालेली आणि त्यानंतर त्याची देवाणघेवाण आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झालेली आहे. आणि ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची देवाणघेवाण म्हणजे जागतिकीकरण. या जागतिकीकरणाचा जी सुरुवात आहे ती 1990च्या दशकात खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे. आणि या जागतिकीकरणाचा जगावर फार दीर्घ आणि चांगला परिणाम झालेला, चांगलाही परिणाम आहे आणि सकारात्मकही परिणाम आहे आणि नकारात्मकही परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो मुलांना. तर या जागतिकीकरणाचा सोप्या पद्धतीने अर्थ आपण काय लक्षात घेतला आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे. म्हणजे मुलांनो, जसं आपण गाव पातळीवर व्यवहारात प्रत्येक मनुष्य आपल्या गरजेची वस्तू आडकाठीशिवाय देवाणघेवाण करू शकतो, तसे एका देशात निर्माण होत असलेल्या वस्तू, सेवा, मनुष्यबळ याची देवाणघेवाण जगभरात आडकाठीशिवाय होणे याला म्हणतात जागतिकीकरण. म्हणजे कुठल्याही विरोधाशिवाय, कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय एकमेकांशी आपण ज्या वस्तूची देवाणघेवाण करू शकतो, ही देवाणघेवाण म्हणजे जागतिकीकरण. आता त्याला जागतिकीकरण हा शब्द याच्यासाठी जोडला आहे कारण ही देवाणघेवाण एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी करत असतो. म्हणजे जागतिकीकरण याचा सोपा अर्थ काय घेऊ शकतो आपण की एक वस्तू, सेवा, व्यापार यांच्या गुंतवणुकीवरील बंधनं काढून टाकणे. सेवा, नफा, भांडवल, श्रम, तंत्रज्ञान, नैसर्गिक संसाधने याचा मुक्त प्रवाह इतर देशात होणे याला म्हणतात जागतिकीकरण. म्हणजे अजून सोप्या भाषेत जर आपल्याला समजावून घ्यायचं असेल मुलांनो, तर जागतिकीकरण म्हणजे एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्राशी आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संबंध निर्माण होणे. आज तुम्ही बघतात आपल्या आजूबाजू, बघा तुम्ही आपण कितीतरी गोष्टी आज जागतिकीकरणाने आपलं जीवन आज प्रभावित झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे कसं बघा, तंत्रज्ञानाचा विकास झाला, मोठ्या मोठ्या इंटरनेटचा विकास झाला, तंत्रज्ञानाचा विकास झाला, मुक्त व्यापार वाढला आणि अनेक नवीन सेवांचा उदय झाला. यामुळे काय झालं की जागतिकीकरणाचा वेग वाढला आणि जागतिकीकरणामुळे आपण नकळत दुसऱ्या राष्ट्राच्या संस्कृतीशी, दुसऱ्या राष्ट्राच्या आर्थिक घटकांशी जोडले जाऊ लागलो.
आता बघा, आता तुम्ही कुठल्याही आज भारतामध्ये असून सुद्धा तुम्ही जगातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये भारतात राहूनही प्रवेश घेऊ शकतात, कुठल्याही विद्यापीठात शिक्षण घ्यायला जाऊ शकतात, कोणाशी संपर्क साधू शकतात. आज आपण ज्या वस्तू वापरतो त्या वस्तू फक्त भारतीयच असतील असं नाही मुलांनो. आज आपण सगळ्या प्रकारच्या सगळ्या राष्ट्रातल्या येणाऱ्या वस्तूंचा आपण आज वापर करू शकतो. आणि हे सगळं कशामुळे झालं? जागतिकीकरणामुळे. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला एक टप्पा असा आला की आपले बंधनं, म्हणजे देवाणघेवाणचे जे बंधनं आहेत ते बंधनं सैल करावे लागले, आपल्या सीमा खुल्या कराव्या लागल्या, की त्यामुळे दुसऱ्या राष्ट्राचा आपल्या राष्ट्राशी संपर्क येत गेला आणि येत जातोय. म्हणून जागतिकीकरणाला फार महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. भारताचं जर तुम्ही भारतातून फुले फळे जे काही वस्तू असतील, काही हस्तिदंताच्या वस्तू असतील, मसाले असेल, अनेक व्यापार असतील, अनेक व्यापाराचे घटक असतील की जे दुसऱ्या देशाला आपण निर्यात करू शकतो किंवा दुसऱ्या देशातून आपण काही वस्तू आयात करू शकतो. आणि हे सगळं जागतिकीकरणाचा परिणाम आहे. म्हणजेच काय की एक राष्ट्र, आतापर्यंत कसं होतं की राष्ट्र हे बंदिस्त होतं, व्यापारावर अनेक बंधनं होते आणि हे बंधनं असल्यामुळे व्यापाराचा वेग हा कमी होता. परंतु कालांतराने जसं जसं हे बंधनं सैल होत गेले तसा तसा व्यापाराचा वेग वाढला आणि लोक एकमेकांशी जोडले जाऊ लागले. म्हणजे जसं आपण स्थानिक बाजारात जातो मुलांनो, या स्थानिक बाजाराची स्थिती तुम्ही बघतात. स्थानिक बाजारात अनेक वस्तू आलेल्या असतात, त्यांची देवाणघेवाण होते आणि ही देवाणघेवाण अतिशय सहज पद्धतीने होते, कुठल्याही करारशिवाय किंवा कुठल्याही नियमांशिवाय ती देवाणघेवाण होत असते. तसंच हाच नियम जागतिक अर्थव्यवस्थेला लावला जातो. म्हणजे एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्राशी जो व्यापार होतो तो व्यापार सहज रीतीने होतो, म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे बंधनं टाकले जात नाही. आणि हा सर्व परिणाम जो आहे तो जागतिकीकरणाचा आहे. म्हणजे आज प्रत्येक राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राची सर्व अर्थाने गरज भासू लागली आहे आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक व्यवस्थेशी जोडलं जाऊ लागलेलं आहे. त्यामुळे जागतिकीकरण आज आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. आता या जागतिकीकरणामुळे मुलांनो त्याची एक व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. थॉमस फ्रीडमन यांनी एक व्याख्या सांगितली आहे. तशा तर अनेक व्याख्या आहेत, पण या व्याख्येचा विचार आपण या ठिकाणी करू. जागतिकीकरण म्हणजे व्यापार, वित्त आणि माहितीच्या एकत्रीकरणातून एकच एक अशी जागतिक बाजारपेठ व संस्कृतीची निर्मिती होय. म्हणजेच आर्थिक माहिती, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय सगळ्याच बाबतीत एकमेकांशी संबंध येणे, एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्राशी संबंध येणे, याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो. या जागतिकीकरणामुळे मुलांनो सर्व देश एकमेकांशी मुक्तपणे जोडले गेलेले आहे. म्हणजे एक त्याचं स्वरूप कसं, संपूर्ण जग एक जागतिक खेडे बनलेले आहे आणि या संपूर्ण जगाचा एकमेकांशी आर्थिक व्यवहार सुरू आहे. आता तुम्ही स्वतःकडे बघा, आपण जे कपडे वापरतो त्या ब्रँड, तुम्ही हा शब्द ऐकलेला आहे. हा ब्रँड शब्द विशिष्ट आपल्या काही भारतातलाच नाही आहे. आपण अमेरिका, रशिया किंवा चीन, जपान अनेक ब्रँडच्या वस्तू आपण आज वापरू शकतो. अनेक ब्रँडचा विचार आपण या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये त्याचा समावेश करू शकतो. आपले कपड्यांपासून तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून सगळ्याच गोष्टीत जागतिकीकरणाची छाप पडलेली तुम्हाला दिसून येते. आणि तुमच्या जो एवढे पर्याय निवडण्याचे, कुठलीही गोष्ट निवडण्याचे, की तुम्ही स्वस्तातला स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीचा पर्याय तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकतात. आणि हे सगळं जे साध्य झालेलं आहे हे सर्व जागतिकीकरणामुळे साध्य झालेलं आहे मुलांनो. मग तुमच्या लक्षात आलं असेल की जागतिकीकरण म्हणजे काय, की संपूर्ण जग एकमेकांशी आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय या सर्व विचारांनी, या सर्व संकल्पनेने जोडले जाणे, याला म्हणतात जागतिकीकरण. म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त व्यापार, मुक्त सांस्कृतिक देवाणघेवाण, हे म्हणजे जागतिकीकरण. आज आपल्या देशातले मुलं दुसऱ्या देशात शिकायला जाणं किंवा दुसऱ्या देशातले मुलं आपल्या देशात येणं, हा सुद्धा जागतिकीकरणाचा एक भाग समजला जातो.
एका राष्ट्रात जी घटना घडते तिचा प्रभाव आपल्याला संपूर्ण जगात पडलेला दिसून येतं. हे सुद्धा जागतिकीकरणाचं एक उदाहरण आपण या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे जागतिकीकरण ही आजच्या आपल्या जीवनाचा एक भाग बनलेली आहे, अविभाज्य भाग बनलेली आहे आणि या जागतिकीकरणाचा आपण एक घटक आहोत. म्हणून जागतिकीकरण ही संकल्पना आजच्या काळात फार महत्त्वाची समजली जाते. या आधीच्या प्रकरणात मुलांनो आपण 1991 नंतरचं जगात जे बदल झाले ते बदल आपण अभ्यासले आहेत आणि त्या बदलाचा एक भाग म्हणून हे जागतिकीकरण या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. आता आपला पुढचा जो मुद्दा आहे मुलांनो, तो मुद्दा आहे जागतिकीकरणाचा आर्थिक क्षेत्रावर झालेला परिणाम. त्याच्यातला एक भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो भाग आहे मुक्त भांडवली गुंतवणूक. आता बघा मुलांनो, जागतिकीकरणाचा अर्थ आपण आत्ताच बघितला आहे. जागतिकीकरण म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था. म्हणजे एका देशाचा म्हणजे देश अर्थव्यवस्थेवर जे बंधनं टाकत, आधी जे बंधनं होते, आधी जे नियम होते ते शिथिल करून प्रत्येक देशाला दुसऱ्या देशाशी निर्धोकपणे किंवा कुठल्याही आडकाठीशिवाय देवाणघेवाण करता येणे म्हणजे जागतिकीकरण, हे आपण पाहिलेलं आहे. तर मुक्त भांडवली गुंतवणूक याचा अर्थ काय, की आज जागतिकीकरणामुळे कुठल्याही राष्ट्रामध्ये आपली भांडवली गुंतवणूक करू शकतात. तुम्हाला माहिती आहे की म्हणजे कारखानदारी असो, उद्योगधंदे असो, याच्यासाठी भांडवलाची नितांत आवश्यकता असते. भांडवलाशिवाय कारखाना किंवा उद्योगधंद्याचा विचार आपण करू शकत नाही. म्हणून गुंतवणुकीची गरज असते. आणि तुम्हाला हेही माहिती मुलांनो की कुठलंही राष्ट्र हे सबळ नसतं, आर्थिकदृष्ट्या सबळ नसतं. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला आपला विकास साध्य करण्यासाठी परकीय गुंतवणुकीची गरज असते आणि त्याच्यासाठीच मग जागतिकीकरण आज उपयुक्त ठरलेलं आहे. हे जे म्हणजे कुठल्याही राष्ट्रातले व्यक्ती किंवा कुठलंही राष्ट्र किंवा कुठलंही सरकार, राष्ट्राचं सरकार हे दुसऱ्या कुठल्याही राष्ट्रात मुक्तपणे आपल्या उद्योगधंदे उभारू शकतं, आपली भांडवलाची गुंतवणूक त्या ठिकाणी करू शकतं, हवा तसा नफा मिळवू शकतं आणि हे केवळ जागतिकीकरणामुळे शक्य झालेलं आहे. आता ही जी गुंतवणूक आहे मुलांनो, ही 2 क्षेत्रामध्ये होऊ शकते. एक म्हणजे सरकारी क्षेत्र आणि दुसरं म्हणजे खाजगी क्षेत्र. म्हणजे सरकार जे, आता तुम्हाला माहिती की उद्योग 2 प्रकारचे असतात. एक असतं सरकारी क्षेत्रातला उद्योग आणि दुसरं असतं खाजगी क्षेत्रातला उद्योग. सरकारी क्षेत्रातला उद्योग म्हणजे ज्याच्यावर पूर्णपणे सरकारची मालकी असते आणि हे जे उद्योग असतात हे जनतेच्या हिताच्या दृष्टीने असतात. याच्यात नफा हा विचार नसतो मुलांनो. हे जनतेच्या हितासाठी, जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे उद्योग असतात. आणि हे सरकारी क्षेत्रातले जे उद्योग असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत जे सरकारी उद्योगांची नावं आपण या ठिकाणी घेणार आहोत. पहा, NTPC सेल आहे, ONGC आहे, त्यानंतर भेल हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, BHEL, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हे सर्व नावं तुम्ही ऐकलेले आहेत. आपण ते रोज त्याच्याशी आपला संबंधही येतो. त्याच्यात ONGC ही जी कंपनी आहे म्हणजे ऑइल अँड गॅस कंपनी, तर ही भारत सरकारची कंपनी व्हिएतनाममध्ये या कंपनीद्वारा गुंतवणूक केली गेलेली आहे. म्हणजे सरकारला सुद्धा आज गुंतवणुकीची, दुसऱ्या देशामध्ये गुंतवणुकीची गरज भासते किंवा दुसऱ्या राष्ट्रातले लोकसुद्धा सरकारी गुंतवणूकसुद्धा आपल्या भारतामध्ये होऊ शकतं. म्हणून हा एक सरकारी क्षेत्र. दुसरं या ठिकाणी आपण बघणार आहोत मुलांनो खाजगी क्षेत्र. बघा, खाजगी क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की जे वैयक्तिक असतात. म्हणजे आपण बघतो की आपले असे भरपूर उद्योगपती आपल्या देशात आहे, बाहेरच्या देशात आहे, ज्यांना पैसा कमवणं, नफा मिळवणं हा त्यांचा उद्देश असतो आणि ते ग्राहक म्हणजे ग्राहकांचं उद्दिष्ट किंवा ग्राहकांचं आवड लक्षात ठेवून उत्पादन निर्मिती करतात. ते खाजगी क्षेत्र, याच्यामध्ये नफा हा उद्देश असतो. आणि आज जागतिकीकरणामुळे सर्व आर्थिक बंधनं सैल झाल्यामुळे, देवाणघेवाण आयात निर्यातीवरचे नियम शिथिल झाल्यामुळे आज कुठलाही उद्योगपती देशाच्या जगाच्या कुठल्याही भागामध्ये आपल्या उद्योगाची उभारणी करू शकतो, कुठल्याही देशाच्या उद्योगामध्ये आपले पैसे गुंतवू शकतो. आणि अशा अनेक भारतीय आणि परदेशी कंपन्या तुम्हाला माहिती आहेत की ज्या
अनेक राष्ट्रात, म्हणजे आपल्या राष्ट्रात ज्यांनी गुंतवणूक केली किंवा आपली गुंतवणूक दुसऱ्या राष्ट्रात आहे. त्याचे उदाहरण तुमच्या स्क्रीनवर मी या ठिकाणी दिले. कोको कोला तुम्हाला परिचित कंपनी, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, एशियन पेंट, बजाज, डाबर या भारतीय काही बाहेरच्या देशातल्या कंपन्या आहे, तर काही भारतीय कंपन्या आहे. नेस्ले, P&G, टाटा, रिलायन्स हे सगळे नावं तुम्ही ऐकलेले आहेत. आणि हे सगळ्या खाजगी कंपन्या आहेत मुलांनो. आणि ह्या कंपन्यांची गुंतवणूक फक्त भारतात किंवा त्यांच्याच राष्ट्रात नाही, तर जगातल्या सर्व राष्ट्रांमध्ये त्यांची गुंतवणूक असलेली आपल्याला दिसून येते. आणि हे सर्व जागतिकीकरणामुळे शक्य झालं. आधी हे शक्य नव्हतं. आधी अनेक बंधनं होते व्यापारावर. अनेक गोष्टींमुळे गुंतवणुकीची संख्या किंवा गुंतवणूक करण्याची जी सुविधा आहे ती कमी होती. परंतु कालांतराने जसं जागतिकीकरण झालं, अर्थव्यवस्था खुली झाली. आणि अर्थव्यवस्था खुली झाल्यामुळे जागतिकीकरण वाढलेलं आपल्याला दिसतं. गुंतवणुकीचा दुसरा प्रकार या ठिकाणी सांगितला, म्हणजे गुंतवणूक जसं सरकारी आणि खाजगी क्षेत्रात असते तसे गुंतवणुकीचे 2 प्रकार आपल्याला दिसतात. एक म्हणजे पायाभूत सुविधा आणि दुसरं म्हणजे ग्राहक उपयोगी सुविधा. पायाभूत सुविधा म्हणजे काय, की ज्याचा संबंध देशाच्या देशाच्या प्रगतीशी असतो. म्हणजेच काय, की विमानतळ, आण्विक प्रकल्प, दळणवळण किंवा असे रेल्वे क्षेत्र असेल किंवा हवाई क्षेत्र असेल. म्हणजे थोडक्यात काय, की ज्याचा संबंध सरकारशी असतो, ज्याचा संबंध देशाच्या विकासाशी असतो, असे प्रकल्प म्हणजे पायाभूत सुविधा. आणि अशा अनेक भारतातले प्रकल्प आहेत की ज्याच्यामध्ये परकीय कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. मी आत्ताच वाचलं मुलांनो, की आपली एअर इंडिया कंपनी जी आहे, जी सरकारच्या मालकीची हवाई कंपनी आहे, या कंपनी आता सरकार विक्रीला काढली. म्हणजे त्या कंपनी आता खाजगी करण्याचा विचार सरकारचा चालू आहे. आणि त्याच्यासाठी अनेक राष्ट्रातल्या लोकांनी त्यासाठी म्हणजे मान्यता देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. दुसरं आहे याच्यामध्ये ग्राहकोपयोगी सुविधा. म्हणजेच काय, ग्राहकांना उपयुक्त असलेल्या अनेक सुविधा असतात की ज्या सुविधा खाजगी कंपन्या करत असतात. म्हणजे ग्राहकांचा विचार करून काही कंपन्या उत्पादन करत असतात. आणि ह्या कंपन्या म्हणजे तुम्हाला कुठली कंपनी नाही माहिती आहे, मॅकडोनाल्ड आहे, पिझ्झा, ॲमेझॉन, विप्रो, रिलायन्स, त्यानंतर फ्लिपकार्ट, या सगळ्या कंपन्या तुम्ही बघा. या नोकिया, MI, ह्या सगळ्या कंपन्या तुम्ही बघा. या सगळ्या कंपन्या आपली गुंतवणूक ग्राहकांचं उद्दिष्ट लक्षात ठेवून, ग्राहकांची आवड निवड लक्षात ठेवून उत्पादन करत असतात. आणि त्यानुसार आपलं उत्पादन हे जगाच्या प्रत्येक राष्ट्रात ते वितरित करत असतात. म्हणजे 2 प्रकारे गुंतवणूक या ठिकाणी जागतिकीकरणामुळे शक्य झालेली आहे. एक म्हणजे पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूक केली जाते. काही राष्ट्र असतात, काही उद्योगपती जे असतात ते पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूक करतात. आणि काही उद्योगपती किंवा काही राष्ट्र हे ग्राहकांशी संबंधित असणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतात. आणि गुंतवणुकीची गरज पण तुम्हाला माहिती आहे मुलांनो, की गुंतवणूक ही आजची गरज बनलेली आहे. कारण काय, गुंतवणुकीची गरज काय ते आपण लक्षात घ्यायचं. की तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की का आपण दुसऱ्या राष्ट्रांना आपल्या देशात गुंतवणूक करण्यासाठी परमिशन देतो किंवा गुंतवणूक करण्याची परवानगी देतो, का देतो? तर त्याच्यामागे एक हेतू असतो मुलांनो. आज जागतिकीकरण झालेलं आहे आणि या जागतिकीकरणामुळे प्रत्येक राष्ट्राला आपला विकास साध्य करणं सोपं झालेलं आहे. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं की प्रत्येक राष्ट्र परिपूर्ण नसतं. अनेक गोष्टीत त्याला दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहावं लागतं. आणि हे दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहण्यासाठी त्यांना आपली बंधनं काही अर्थाने शिथिल करावी लागतात. आणि म्हणूनच विकासाचा वेग वाढलेला आपल्याला दिसून येतो. आता जर भारताचा विचार केला आपण, तर भारत हे विकसनशील राष्ट्र आहे आणि विकास साधण्यासाठी भांडवलाची खूप गरज असते मुलांनो. हा विकास कुठल्या येतात येतो? रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग, दळणवळण या सगळ्या साधनामध्ये भरपूर पैसा लागतो आणि हा पैसा उपलब्ध करणे फार महत्त्वाची गरज असते. मग एकटा भारत सरकार एवढ्या
गोष्टींमध्ये पैसा टाकू शकत नाही. मग त्याच्यासाठीच परकीय गुंतवणुकीला या ठिकाणी पर्याय निर्माण झालेला आहे. म्हणजे परकीय लोकांना अशा काही सवलती दिल्या जातात की ते आपल्या देशामध्ये येण्यास आकर्षित होतात आणि आपला पैसा आपल्या देशात गुंतवतात. त्याचा फायदा आपल्याला होतो, आपल्या विकासाला होतो. म्हणजे जागतिकीकरणामुळे राष्ट्राचा विकास आज शक्य झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या मुलांनो, हे जे आपण मुद्दे बघितले, हे मुद्दे आर्थिक घटकाचा परिणाम म्हणून आपण या ठिकाणी पाहिले. म्हणजे जागतिकीकरण हे आर्थिकशी कसं संबंधित आहे याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. जागतिकीकरण म्हणजे एका मोठ्या जगाचे एका मोठ्या बाजारपेठेत रूपांतर होते. जसं तुम्ही मॉल संस्कृती बघितली आहे. मॉलमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती जाते तर ते मॉलमध्ये जगातल्या सगळ्या भागातून आलेल्या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता विचार करा, तो मॉल जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही आणतात, जग हे असं झालेलं आहे. आज जगाच्या कानाकोपऱ्यात एकमेकांशी संपर्क साधणे, एकमेकांना देवाणघेवाण करणे, एकमेकांच्या विचारांची आदानप्रदान करणे, हे आज केवळ शक्य झालं आहे ते जागतिकीकरणामुळे. कारण जागतिकीकरण मुलांनो ही आजची सगळ्याच राष्ट्रांची सगळ्यात महत्त्वाची गरज ठरलेली आहे. तर आज आपण आजच्या भागात मुलांनो आपण जागतिकीकरण म्हणजे काय आणि जागतिकीकरणाचे आर्थिक परिणामातला पहिला भाग या ठिकाणी आपण पाहिला आहे, तो म्हणजे भांडवली गुंतवणूक. तर यानंतरच्या भागात आपण पुन्हा भेटू. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मुलांनो. धन्यवाद.